नमस्कार. आंब्याचा सीझन चालू आहे आणि यांनी घरामध्ये भरपूर सारे असे म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 डझन असे आंबे आणून ठेवलेले आहेत. तर म्हटलं आंब्याचा रस बनवला. आंब्याच्या रसाची रेसिपी पण मी टाकली. तर म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं बनवू. तर मी आज बनवलेला आहे आंब्याचा असा शिरा. आपण ह्याची रेसिपी आता बघून घेऊ. सुरुवातीला मी कढई घेतली. कढईमध्ये काय केलं, 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहे बदाम आणि काजू, ह्याला छान असं मी हे करून घेतलं आहे, तुकडे करून घेतले याचे आणि ह्याला पण तुपामध्ये असं छान रोस्ट केलं. त्याच्यानंतर मी काय केलं, 1 वाटी भरून रवा घेतला. हा जाड रवा आहे, बारीक रवा नाही आहे, हा जाड रवा आहे. तर तो घेतला आणि तुपामध्ये त्याला पण चांगलं असं परतवून घेतलं. मस्त थोडंसं काळा रंग येऊस्तर, थोडा असा गव्हाळ रंग येऊ द्यायचा, तर शिरा मस्त असं खमंग लागतो. आता आपलं हे परतून झाले, काढून घ्यायचं याला. त्याच्यानंतर काय करायचं, आता सपोज तुमची 1 वाटी भर रवा असेल ना, तर त्याच्यामध्ये साखर वगैरे आपल्याला जर टाकायची आहे आणि त्यातनं आंबा पण त्याच्यात आपण टाकणार आहोत, तर 2 वाटी किंवा 1.5 ग्लास पाणी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर आता या पाण्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची. त्याच्यामध्ये विलायची टाकायची. विलायची टाकली तर 1 वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी आपण साखर ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर आता साखर टाकून घ्यायची. साखर टाकून घेतली. हे बघा, साखर टाकून घेतली. आता साखर विरघळोस्तोवर पण थोड्या वेळ थांबायचं. याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये जो पल्प आहे आपण करून ठेवलेला तो टाकायचा आणि थोड्याशा 2-4 फोडी ठेवायच्या आपल्याला हे करण्यासाठी, सजवण्यासाठी. आता छान बघा, त्याला छान उकळी आली आहे आणि सगळे व्यवस्थित शिजलेले आहे ते आणि साखर पण विरघळलेली आहे. आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये शिरा रवा जो आहे तो टाकून घेणार आहोत. आणि आता या स्टेजला का नाही, एकदम पाणी गरम असतं. मग त्यामुळं काय करायचं, पाणी गरम असल्यामुळं त्याच्यावर झाकण ठेवायचं, नाही तर ते सगळे शिंतोडे आपल्या अंगावर उडतात आणि चटका बसायचा जो असतो तो चान्स असतो. त्याच्यामुळं त्याला झाकण लावून असं थोडंसं एक वाफ येऊन द्यायची आणि त्याच्यावर हे सगळा शिरा जो आहे ना, तो मोठ्या फ्लेमवरच शिजवायचा. मस्त होतो. हे बघा, तयार आहे आपला हा आंब्याचा शिरा. असा मस्त दिसायला, रंग किती सुंदर आला आहे बघा त्याला. अजून थोडा शिजून घेऊ त्याला, थोडंसं घट्ट होईल तोपर्यंत. हे बघा, मी वरनं थोडेसे ड्रायफ्रूट्स, ॲक्च्युली काय करायचं, वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये आतनं ड्रायफ्रूट्स टाकायचे, नंतर शिरा टाकायचा आणि मग हे असं छानपैकी असं सर्व होतं. ते छान असं चिटकून बसतं आणि मस्त दिसतं ते. वरनं आंब्याचे असे क्यूब्स टाकलेत. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा.